DRG Kids. गोष्ट शिकवण. सोनपूर नावाच्या गावात मोहन नावाचा माणूस राहत असे. त्याचा मुलगा दीपू, जो की 10 वर्षाचा होता, तो कधीही आई वडिलांचे ऐकत नसे. ते लोक जे पण काही त्याला सांगत असे, तो नेहमी त्याचे उलटच करायचा. या गोष्टीमुळे मोहन आणि त्याची पत्नी शांती खूपच दुखी असतात. बाबा, मला काही पैसे हवे आहेत. रुपये का हवे आहेत तुला? तू दर 2 दिवसांनी मागतोस. बाबा, शाळेनंतर सगळे मित्र खायला प्यायला जातात. खूप चविष्ट गोष्टींचा आनंद घेतात. मला पण त्यांच्या सोबत जायचंय. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की उलट्या सुलट्या गोष्टी खाण्यापासून वाचायला हवं. घरच्या जेवणामुळे शरीर स्वस्थ राहतं आणि पैसेही फुकट जात नाहीत. आणि मीही तुला किती वेळा बाहेरून गोष्टी आणून खायला घातल्या आहेत. पण बाबा, मला मित्रांबरोबर फिरायला पण जायचं असतं. आता 1 रुपया पण नाही देणार. अभ्यासात लक्ष नाहीये तुझं. बास, फक्त इकडे तिकडे वेळ फुकट घालवत बसतो. किती कमी मार्क्स मिळाले आहेत तुला परीक्षेत. जा अभ्यास कर आणि जा इथून. दीपू रागात तिकडून शाळेत निघून जातो. शांती हे सगळं बघून खूपच दुखी होते. ती मोहनशी याबद्दल बोलते. खूपच हट्टी झालाय हा मुलगा. आपलं अजिबात बोलणं ऐकत नाही. पण तुम्ही पण त्याला पैसे दिले असते तर तो एवढा रागात नसता गेला. मला त्याला पैसे देण्यात काहीच अडचण नाही. पण जर त्याला फालतू खर्चाची सवय झाली तर ही गोष्ट पुढे वाढत जाणार आणि तो त्याच्या अभ्यासावर अजिबात लक्ष देणार नाही. आणि या वयात संगतीचा खूप जास्त फरक पडतो. मुलांना बिघडायला वेळ लागणार नाही. तुम्हीही बरोबर बोलत आहात. रात्री बोलते त्याच्याशी. तिकडे शाळेत पूर्ण दिवस दीपू रागातच असतो. त्याचं आपल्या मित्रांशीही भांडण होते. रात्री जेव्हा तिची आई त्याला जेवणासाठी बोलवते. बाळा दीपू, चल जेवायला ये. मी नाही खाणार. अरे, तू माझा शहाणा मुलगा आहेस ना. चल जेवून घे. मी नाही खाणार. जोपर्यंत मला पैसे नाही मिळणार तोपर्यंत मी नाही खाणार. अरे, तू नेहमीच हट्टीपणा का करत असतोस? आम्ही जे पण सांगतो तू कधीच ऐकत नाहीस. तुझे वडील जे सांगतात ते तुझ्या भल्यासाठीच असतं ना. मला काही ऐकायचं नाहीये. मला फक्त पैसे हवेत. अहो, तुम्ही दीपूला पैसे देऊन टाका ना. शाळेतून आल्यापासून त्याने काहीच नाही खाल्लं आणि अजूनही नाही खात आहे. मोहन बिचारा काय करू शकत होता. त्याने दीपूला पैसे दिले आणि तेव्हा दीपूनी जेवण घेतले आणि दुसऱ्या दिवशी आनंदात शाळेत गेला. अच्छा आई, मी शाळेत चाललोय. काहीच कळत नाहीये की दीपूला आपण कसं समजवायचं की आपलं ऐकत जा. समजतच नाहीये की याचं काय करायचं. प्रेमानेही खूप वेळा समजावून सांगितलंय. ओरडूनही थकले. कधी कधी तर इतका राग येतो त्याच्यावर की त्याला मारते पण तरीही ऐकत नाही तो. पण त्याला सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तू एक काम कर. आज तू हलवा बनव आणि संध्याकाळी मी जसं सांगेन तसं 2 वाट्यांमध्ये हलवा घेऊन ये. संध्याकाळी जेव्हा दीपू शाळेतून घरी येतो तर शांती 2 वाट्यात हलवा घेऊन येते. एक मोहनसाठी आणि एक दीपूसाठी. मी इथे हलवा ठेवते. आपली आपली वाटी उचलून घ्या. मी ही वाटी घेणार. मोहन दीपूला बघून हसतो आणि दुसरी वाली वाटी उचलतो, ज्याच्यात एकही बदाम नसतो. पण जेव्हा तो हलवा खायला लागतो, खाली त्याला खूप बदाम मिळतात. दीपू हे बघतच असतो. बाबा, तुमच्या वाटीत तर एवढे बदाम आहेत. माझ्या वाटीत तर वरवरच बदाम होते. खाली तर काहीच नाहीये. तूच तर ती वाटी आधी उचलली होतीस. त्याचं मी काय करू? दुसऱ्या दिवशी परत हलवा बनतो. शांती नेहमीप्रमाणे 2 वाट्यांमध्ये हलवा घेऊन येते. चला लवकर आपापली वाटी घ्या. दीपू घाईत एक वाटी उचलतो. यावेळी त्याने बदाम नसलेली उचलली, कारण त्याने बघितलं होतं की त्याखाली खूप बदाम आहेत. मोहन त्याला बघून परत हसतो आणि दुसरी वाटी घेतो, ज्याच्याच वरती खूप बदाम होते. दोघेही हलवा खायला लागतात. बाबा, आता तुम्ही बघालच की माझ्या हलव्यात कितीतरी बदाम असतील. तुमच्या वाटीत तर फक्त वरवर बदाम आहेत.
मोहन त्याचे बोलणे ऐकून हसतो. दोघीही हलवा खायला लागतात. दीपूला आपल्या वाटीमध्ये खालीही एकही बदाम नाही मिळत. याचा उलट मोहनला आतमध्ये खूपच बदाम मिळतात. बाबा, माझ्या हलव्यात एकही बदाम नाही आणि तुमच्या पूर्ण वाटीत बदामच बदाम, असं का? बाळा, तू तुझी वाटी स्वतःच उचलली होतीस. यात मी काय करू शकतो? तिसऱ्या दिवशी पुन्हा हलवा बनतो आणि शांती परत दोन्हीही वाट्या आणून ठेवते. चला आपापली वाटी लवकर घ्या. यावेळी दीपू कोणतीच वाटी उचलत नाही आणि मोहनला बोलतो, बाबा, तुम्हीच सांगा, मी यातली कुठली वाटी घेऊ? ही वाली घे. हे बोलून एकाकडे इशारा करतो ज्याच्या वरती एक पण बदाम नसतं. दीपू तीच उचलतो आणि खायला सुरुवात करतो. बाबा, माझ्या वाटीत तर बदामच बदाम आहेत. वरती पण आहेत आणि खाली पण भरपूर आहेत. तुम्हाला कसं कळलं की यात भरपूर बदाम आहेत? हा माझा अनुभव आहे बाळा. मला 2ही दिवस माहीत होतं की तू चुकीची वाटी उचलत आहेस, म्हणूनच मी हसायचो. पण तुला जर मी सांगितलंच नसतं तर तू माझं ऐकलंच नसतंस. म्हणूनच मी तुला काहीही नाही बोललो. हा हलवा आपल्या जीवनासारखा आहे आणि ही वाटी त्या जीवनाला जगण्याचा मार्ग. आपण आपल्या लहानपणी बरोबर मार्गाची निवड करायला बरेचदा चुकतो बाळा. पण जसं जसं आपल्याला अनुभव मिळतो आपण याबद्दल शिकत जातो. मला माफ करा बाबा. आजपासून मी तुम्हा दोघांचं नेहमी ऐकत जाईन. यानंतर दीपू हट्ट करणं सोडून देतो आणि आपल्या आईबापाची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतो. मोहनने दिलेल्या शिकवणीला तो नेहमी लक्षात ठेवतो. हळूहळू तो अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागतो आणि परीक्षेत पण त्याला चांगले गुण मिळायला लागतात. हे बघून मोहन आणि शांती खूपच आनंदी होतात आणि दीपूसाठी निश्चिंत होतात. तर मुलांनो, आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळते की आपल्याला नेहमी आपल्या आई वडिलांचे आणि मोठ्यांचे बोलणे ऐकले पाहिजेत, कारण त्यांची शिकवण नेहमी जीवनात कामी येते आणि आपल्याला प्रत्येक पावलावर सफलता मिळायला मदत करते.